काय झालं? रमा इकडे आहे. बाहेर आहेत त्या नाही आहेत ह्या खोलीत. हो. म्हणजे ती बाहेरच आहे एकटी. आपण मध्येच आली आतमध्ये आणि तिने आपल्याला असं इतक्या जवळ पाहिलं, काय वाटेल तिला? नको. ते आता इथेच राहणार आहेत नेहमीसाठी. मग तुम्ही काय असं नेहमी माझ्यापासून लांब राहणार आहात का आता? आनंदी, काही हवंय? काही? हो ग बाई, तुझे कान हवेत मला. काय? हो ग. अगं माझ्या लेकीने काहीतरी घोळ घातलाय, वर्षाने काहीतरी केलंय. दादा, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मगासपासून तेच बोलतेस, बोल. हा, म्हणजे कसं आहे दादा, आता खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हो ना? बरोबर. अरे म्हणजे मी तुला गेले कित्येक वर्ष बघतेय, तू या घरासाठी सगळं करतोस, कुणाला काहीच कमी पडू देत नाहीस. बर. म्हणजे मग याचा अर्थ असा नाही ना की कुणी काहीच करायचं नाही. वर्षा, मुद्द्यावर ये. असं नाही करा. नाही आई बरं नाही वाटत ते. कसलं बरं नाही वाटत? घरात असं काही खासगी बिजगी नसतं. तू कान लाव, मला सांग. चल आई चल 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 चल. ये. दादा, मला एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे. दिवसाला 15 फोन करायचे आणि त्याचे मला 4000 रुपये मिळणार आहेत. काम खूपच सोपं आहे, फक्त फोनवर बोलायचंय. आणि तुला तर माहितीये ना की मला फोनवर बोलायला किती आवडतं. वर्षा, काय बोलतेस तू? दादा, मी नोकरी करू? कळलं. नाही ग, नाही. मला असं काय करते, जरा प्रयत्न करणार. आनंदी, प्रयत्न कर. हे बघ वर्षा, तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंस, चांगले टक्के मिळाले होते तुला. आई तुला म्हणत होती आता नोकरी शोध, नाहीतर अजून पुढे काहीतरी शिक, पण नाही, तुला ते काही करायचं नव्हतं. तुझं जगच वेगळं होतं, तुझी स्वप्न वेगळी होती, तुला लाईफ एन्जॉय करायचं होतं. ती वर्षा आज अचानक म्हणते मला नोकरी करायची आहे. काय गरज आहे तुला नोकरी करायची? ते डोक्यातून खूळ काढून टाक, काही गरज नाहीये, मी आहे ना. बरं ठीक आहे, तू नाही म्हणत असशील तर नाही करत नोकरी. वर्षाताई, नाही म्हणजे मला नाही सांगितलं तरी चालेल. वर्षाताई, तुम्ही ठीक आहात ना? आनंदी, तुला सांगणार नाही असं कसं होईल? मी आज जी काही सुखी आहे ती तुझ्यामुळेच आहे. असं का म्हणताय तुम्ही? माझ्या आहेत तुम्ही. माझं कर्तव्य होतं ते मी केलं, बस. बरोबर आहे, या घरातले सगळेच जण माझ्यासाठी काही ना काहीतरी करतायत, पण आता मला माझं असं काहीतरी करायला हवं ना. म्हणजे आनंदी, तुला जॉबसाठी फोन आला होता? हो. तिथे मी फोन करून माझ्या जॉबसाठी विचारलं. काय? ते हो पण म्हणाले. अगं, दिवसाला 4-5 हजार रुपये, म्हणजे विचार कर ना, महिन्याचे किती झाले? आणि मला दादाला हातभार पण लावता येईल. जॉब काही फार अवघड नाहीये, मी घरी येऊन तुला ही मदत पण करीन. आणि बाहेर गेले की मला 4 लोकांना भेटता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. नाही, वर्षाताई, ते सगळं ठीक आहे, पण ती नोकरी नका करू तुम्ही.
असं दिवसाला कोण भर देतं 4-5 हजार? आता हे बघा ना, एवढे मोठे वकील आहेत, किती कष्ट करावं लागतं त्यांना. मला काहीतरी गडबड वाटतेय वर्षाताई. तुम्ही नका करू ती नोकरी. आनंदी, तू कधी नोकरी केलीयस का? हे बघ, तू गावाहून आलीयस, तुला नाही माहिती या शहरात ना खूप पैसा आहे. फक्त तो कसा कमवायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. नसेल कळत मला, गावाहून आलीये मी. पण वर्षाताई, हे मला नक्कीच कळतंय की फक्त फोन करण्यासाठी दिवसाला 4-5 हजार कोण देईल? अहो, काहीतरी घोळ आहे वर्षाताई. तुम्ही नका करू नोकरी. ऐका माझं. तुला आलेल्या फोनवर मी नोकरी मिळवली म्हणून राग आलाय का तुला? वर्षाताई, काय बोलताय? तुझी संधी मी काढून घेतली असं तुला वाटत असेल ना, तर तू कर ही नोकरी. दादा काही तुला अडवणार नाही. मला थांबवलंय त्याने. वर्षाताई, पण मला नाही करायची ही नोकरी. जे आहे त्यात सुखी आहे मी. आणि आता छान चाललंय माझं. चित्रकलेचं काम आहे, ते सांभाळतीये मी. ते पुरेसं आहे माझ्यासाठी. वर्षाताई, माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे. तुम्ही आता तुमचं समाधान कशात आहे ते शोधायला हवं वर्षाताई. अच्छा, रमा आली आहे का? हा रमा, काय बोलायचंय? मला असं वाटतं की वर्षांनी नोकरी करावी. रमाताई, त्यांनी नोकरी करावी की नाही करावी हा प्रश्नच नाही. त्यांनी त्यांचं आवडीचं काम करायला हवं. पण आता ते जे काही करताय ते फक्त पैशांसाठी करतायत. काय रमा काय म्हणते? त्या म्हणतायत की वर्षाताईंनी नोकरी करायला हवी. नाही, का म्हणजे रमा, तिने नोकरी करण्याची काय गरज आहे? मी आहे ना, मी करतो ना सगळं मॅनेज. मग हा, नोकरी करायची फक्त गरज नाहीये, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. घरातनं बाहेर पडण्याची, स्वतःचं मन गुंतवण्याची गरज आहे. आता वर्षात तशी हुशार आहे, पण कधी बाहेर पडलीच नाहीये ना ती. अजून खूप आयुष्य पडलंय तिचं. बाहेर पडेल, नोकरी करेल, तर तिला कळेल तरी आयुष्य म्हणजे काय असतं ते. नाही रमाताई, ठीक आहे. तुम्ही जे बोलताय खरं तर ते बरोबर आहे. पण आता त्या जिथे काम करायला हो म्हणाल्यात ती जागा मला चुकीची वाटतेय. आपण त्यांच्याशी बोलूयात ना. दुसरीकडे संधी मिळतेय का ते बघूयात. अहो, तुम्ही करा ना त्यांना मदत दुसरी नोकरी शोधण्यासाठी. एक मिनिट, तुम्ही आपापसात काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. मला आधीच सांग की रमाचं असं म्हणणं आहे का की तिने नोकरी केली पाहिजे? हो. का? त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी नोकरी केली पाहिजे, घरातनं बाहेर पडलं पाहिजे, त्यांचं मन कामात गुंतवलं पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला हव्या. म्हणजे माझ्या आई बाबांनी मला ना इंडिपेंडंट राहायला शिकवलं. मी जेव्हा प्रेग्नंट होते ना तेव्हा असं वर्क फ्रॉम होम वगैरे असं काही नव्हतं. तरी सुद्धा ऑफिस मधल्या लोकांशी बोलून काहीतरी सांगून मी घरी काम मागवत होते, ते करत होते. तेव्हा वर्ष काहीच करत नव्हती, फक्त घरात बसून होती. तिच्या आयुष्यात लग्नानंतर जे काही प्रॉब्लेम झाले ते नसते झाले. आनंदी, काय म्हणते रमा? जर ते काम करत असते ना आधीपासून तर लग्नानंतर त्यांच्यासोबत जे काही घडलं ते त्यांनी असं मुकाट्याने सहन केलं नसतं. हे बरोबर आहे रमाचं. नाही, त्यांचं बरोबरच आहे हो. पण आपण हाही विचार करायला हवा ना की त्या नक्की कुठे नोकरी करणार आहेत. तर ते कुठे नोकरी करणार आहे, काय कुठली कंपनी आपल्याला काय माहिती? हा, मग आपण चौकशी करायला हवी ना त्याची. मग तिने केली असेल ना चौकशी, वर्षात एवढी समजूतदार आहे. अहो, पण रमाताईच म्हणतायत ना त्या कधी बाहेर गेल्याच नाहीये. मग त्यांना कसं कळणार की हे चांगलं आहे हे वाईट आहे? बरंच सामान आणायचंय, तू आलीच पाहिजे असं काय? तुला चालेल ना आम्ही दोघं गेलो तर? न चालायला काय झालंय? तसे मी जिवंत होते ना तेव्हा भरपूर शॉपिंग केली. आता मला नाही इंटरेस्ट. जा तुम्ही दोघं जण जा. रमा काय म्हणते? गेल्या त्या, नाही यायचंय त्यांना.
बर, अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की जे काही सामान आणायचं आहे ते आपण आणूया ना. आणि तसे किती दिवस झाले आपल्याला एकत्र वेळच घालवायला मिळाला नाही, बोलायला मिळालं नाही हे ना. तू आता वेळ मिळेल आपल्याला तेव्हा तू आवरून घे, मी पण तयार होतो. कॉफी छान झाली आहे पण. खूप दिवसानंतर बाहेर पडलो ना आपण फिरायला गेलो होतो, त्यानंतर एकांतच नाही मिळालं आपल्याला. म्हणून मी म्हणत होतो आपण दोघेच बाहेर जाऊया. मला ना खूप बोलायचंय तुमच्याशी, काय काय सांगायचंय मला तुम्हाला. मग बोल ना, तुला परवानगी लागते का? परवानगी नाही, एकांत हवा होता, पण मिळाला तो एकांत आता. गुड, बोल आता. अं, बोल. होळी. आमच्या गावाकडे होळी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हो का? हो, म्हणजे खूप मोठी होळी पेटवली जाते आणि त्यात नारळ टाकले जातात. नारळ आपल्याकडे पण टाकतात. नाही, तसं नाही, आमच्याकडे खूप मजा असते. तुम्हाला माहिती आम्ही काय करायचो? आम्ही आता होळीसाठी लाकडं लागतात ना, तर आम्ही शेजाऱ्याकडे जायचो आणि लाकडं चोरायचो. हो, लाकडं पळून आणायचो आम्ही. आणि मग ती माणसं चिडणारच ना आमच्यावर. मग आम्ही असं गावात फिरायचो लाकडं गोळा करत. वाळलेली लाकडं, म्हणजे सुकलेलं झाडाचं खोड असायचं, चारा असायचा, हे सगळं आणायचं, गोळा करायचं आणि भली मोठी होळी उभी करायचो. त्याच्यासमोर माझी नारळ ठेवायचो, गाऱ्हाणं गायचो, मनातल्या इच्छा आपल्या होलिका मातेला सांगायची आणि बोंब मारायची. अरे हा, ते बोंब मारायचं. ते बोंब मारून दाखव ना. म्हणजे काय बोलतोय तुम्ही? मग काय? इच्छा कुठे बोंब मारून दाखवणार आहे मी तुम्हाला? मग काय झालं? ठीक आहे ना, मालवणी कशी शिकवलीस तुम्हाला, तसं बोंब मारायला पण शिकव. तुम्ही राहू द्या, मला मालवणी पण नाही जमली आहे आणि हे पण नाही जमणार. काय झालं? काय नाही, असं खूप दिवसानंतर मनमोकळेपणाने हसताना बघितलं तुम्ही माझ्यासोबत. आलं ते माझ्या लक्षात. नाही म्हणजे हा असा वेळ मिळणार असेल ना मला, मग माझी काहीच तक्रार नाही. म्हणजे तक्रार होती तर म्हणून सकाळी रुसून बसली होतीस ना? चला आता, आई वाट बघत असते. चला चला. दादा, तो बाहेरचा कुर्ता आहे ना, पांढरा कुर्ता बघता येईल का मला? हो, अथर्व त्यांना आणून दाखवू. तुला सांगतो आनंदी, रमाकडे सेम कुर्ता होता आणि ती तो कुर्ता घालून जेव्हा बाहेर पडली, धुलीवंदनाचा दिवस होता, तिला ठाऊक नव्हतं. सोसायटीतल्या सगळ्यांनी तिला रंग लावला. कुर्ता पूर्ण खराब झाला. घरी आल्यानंतर जी अशी वैतागली, रडारड बसली. शेवटी मला जावं लागलं कुर्ता परत दुसरा कुठे मिळतोय का ते शोधायला. कुठेच सापडला नाही. आता आहे, आता घेऊया आपण, मस्त वाटेल. छान आहे. काय किंमत आहे याची? फक्त 4200. हे पण माझे किती महाग आहे कुर्ता. 4200 म्हणतायत ते. अहो मॅडम, रिअल लखनवी वर्क आहे, हँड वर्क आहे. तुम्ही बघा ना किती छान डिझाईन केली. हातावरही डिझाईन केली, मागेही डिझाईन केली आहे. नाही, बरोबर आहे दादा तुमचं, पण धुळवडीसाठी एवढ्या महागातला कपडा कशाला? अगं असू दे ना, 6 वर्षानंतर रमासाठी काहीतरी घेतोय मी. अहो पण रमाताई कुठे घालणार आहे हा कुर्ता? त्यांना थोडीच घालता येणार आहे. ठीक आहे, घालता येणार नसेल, तू त्यामागची भावना बघ ना. तुझ्यासाठी पण घेऊया ना आपण. माझ्यासाठी कशाला? घालण्यासाठी. दादा, तुमच्याकडे सेम अजून एक असा पीस आहे? हो. मग 2 द्या. 2 सारखे? अहो मला तरी विचारा. तुम्हाला असं वाटतं का माझी आणि रमाताईंची आवड निवड सारखी असेल? नाही, तसं नाही. अगं तो कुर्ता खूप सुंदर आहे, तो तुझ्यावर पण छान दिसेल. रमाताईंना बघायचंय का माझ्यात? तसं नाहीये ग, धुळवडीसाठी तुला पण लागेल ना, म्हणून घेतोय.
धुळवडीसाठी 4,000चा कुर्ता घालणारी मी आहे का? अहो, गावाकडे बहिणींचे कपडे वापरते मी. तुम्ही पैसे देतायत म्हणून एवढे महागातलं कुर्ता घ्यायचं मी? आनंदी, घेतोय तर आनंदाने घे ना. अहो, पण तुम्ही पण विचार करा ना, एवढं महागातलं मी नाही देऊ शकत, ते पण धुळवडीसाठी. नाही म्हणजे मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे आहेत, पण मी नाही उधळू शकत तुमचे पैसे असे. 4,000चा कुर्ता फक्त धुळवडीसाठी माझ्याच्याने जमणारच नाही, मला पटतच नाही आहे. रमासाठी घेतोय म्हणून प्रॉब्लेम आहे का? त्याने काय फरक पडणार आहे तुम्हाला? रमाताईंसाठी काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवणार, त्यात मी कशी काय पडणार? तुमची बायको म्हणून आणि घर शेवटी बाई चालवते म्हणून. त्यात आनंद मानायला लागलाय आत्ता. आणि तुमचं सगळं असं छान व्यवस्थित होत असताना राघवला असं वागण्याची काही गरज होती का? मुळात तुम्हाला हे सगळं त्यांना का सांगायचंय? काय गरज आहे त्याची? त्यांनी माझ्याशी कसं वागायला हवं, काय बोलायला हवं हे तुम्ही नका सांगू त्यांना. आनंदी, रमाताई माफ करा मला, पण हे सगळं सहन नाही होते मला आता. तुम्ही मला सांगा, नवरा बायको मध्ये भांडण नाही का होत कधी? मतभेद नसतात? तुमच्या दोघांमध्ये नाही का झाली भांडणं? मग जेव्हा तुमच्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येऊन तुम्हाला काहीतरी सांगते, तुम्हाला आवडायचं का ते? मला कसं काय आवडेल? म्हणजे आनंदी, मी तुमच्या मध्ये तुमची ह्या घरातली ह्यांच्या आयुष्यातली जागा स्वीकारली आहे मी. याच्याशिवाय पुढे जाऊ शकणार नव्हते मी. रमाताई, तुम्ही जितकं आमच्या आयुष्यात याल ना तितकं आमचं नातं अवघड होईल. आधीच अवघड आहे आमचं नातं, सोपं नाहीये हे सगळं. आनंदी, हे काय बोलतेस तू? का चुकीचं बोलतेय मी रमाताई? सांगा ना तुम्ही मला, चुकीचं बोलतेय मी? नाही, हे मला नक्कीच कळलं की आमचं नातं काय ह्याची जाणीव झाली आहे मला आता. मला माहितीये की आमचं नातं जितकं घट्ट असायला हवं तितकं नातं घट्ट नाहीये. पण ते तुम्ही नका सांगू मला, तुम्ही नाही सांगायचं हे सगळं. जर तुमच्या सांगण्याने ते माझ्याशी चांगलं वागत असतील ना रमाताई, तर मला नकोय ते. मला हे नात्यावरचे उपकार वगैरे काही नकोय. रमाताई, तुम्ही आमच्या दोघांमध्ये येऊन भांडण मिटवायला लागलात ना, तर आमच्या दोघांमध्ये अजून अडचणी येतील. एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? आणि हेच मला नकोय. रमाताई, यांना जर माझ्याशी चांगलं वागायचं असेल ना, तर हे स्वतःहून माझ्याशी चांगलं वागतील. यांना कोणीही काही सांगायची गरज नाहीये. आणि नसेल वागायचं चांगलं तर नाही वागणार ते चांगलं, पण ते सहन करेन मी. तुम्ही नाही काही सांगायचं त्यांना. हळूहळू ह्यांच्या आयुष्यात माझी काय जागा आहे, काय किंमत आहे हे कळायला लागलंय मला. पण तरीही माझा विश्वास आहे की ह्या नात्यातला दुरावा कधीतरी कमी होईल. खरं तर ह्या घरात आल्यापासून ह्याच तर आशेवर जगत आली आहे ना मी. वा 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 वा, होळी रे होळी, पुरणाची पोळी. आनंदी, अजून पुरण शिजतंय तर इतका छान वास येतोय ना, या वासानेच पोट भरलं माझं. तुमचं बरोबर आहे, पण इतरांसाठी पुरणपोळी बनवावी लागेल मला. ओ बरोबर आहे, इतरांचं माझ्यासारखं थोडंच आहे. कर कर, त्यांच्यासाठी कर. काही सूचना द्यायच्याच असतील तुम्हाला, सांगा. कशाला? पुरणपोळी कशी बनवायची हे सांगायचं असेल ना तुम्हाला, सांगा. ऐकतेय मी, सांगा. म्हणजे काय बोलतेस तू? म्हणजे यांना आवडत असेल ना तुमच्या हातची पुरणपोळी, मग सांगा ना कशी बनवायची ते. काय करायच्यात तुम्ही? वेलची घालायचात की जायफळ घालायचात? हे दोन्ही नाही घातलं तर केसर घालायचात का तुम्ही? म्हणजे तुमच्या हातची पुरणपोळी वाटायला हवी ना यांना. यांना नेमकं काय आवडतं? कडेला कुरकुरीत आवडते पुरणपोळी की मऊ आवडते? तुपात भिजलेली आवडते की गरम दुधासोबत आवडते? कशी आवडते सांगा ना, मी करते. तुम्ही सांगा, मी त्याप्रमाणे पुरणपोळी करते. आनंदी, अगं मी फक्त तुझं कौतुक करत होते. रमाताई,
पुरणपोळी काय किंवा नातं काय, त्यात कितीशी जागा उरली आहे माझ्यासाठी हे चांगलं कळलंय मला आता. सांगा तुम्ही कशी बनवायची पुरणपोळी. नाही सांगा, तशी बनवते मी पुरणपोळी रमाताई. मी चुकत असेल कदाचित, मला नसेल जमत, मला सांभाळून घ्यायला हवं. त्यांची चूक नसेल ही कदाचित, किंवा काय तसं नाही. आनंदी, हे बघ, तुला जर काही त्रास होत असेल, काही दुखत खुपत असेल, तर तू आम्हाला नक्कीच सांगू शकतेस. आम्ही आहोत आणि या घराला तू तुझं माहेर समज. हो, अगं नुसतं माहेर माहेर काय करतेस? माहेरपणाला बोलव ना तिला. हं? आनंदी, तू एक काम कर ना, आपली होळी झाली ना खाली की तू इथेच ये राहिला. आजची रात्र माहेरी घालव आणि मग उद्या सासरी जा. तुझं माहेर पण आज इथेच होऊ दे. नक्की ये आज. रमा, आली आहेस ना? त्याला माहिती आहे तू माझ्या आजूबाजूलाच असशील आता. नेहमी माझ्या आठवणीत रमलेला असतोस का रे राघव? रमा, तुला आठवतंय आपल्या लग्नानंतर पहिल्या होळीत माझा हात धरून तुम्हाला नारळ द्यायला लावला होतास? हो, चांगलं आठवतंय. आपण दोघं नारळ देत असताना किती घाबरला होतास तू, चटका लागेल म्हणून. हे होळी ते वगैरे ह्या कुठल्याच गोष्टीवर माझा कधीच विश्वास नव्हता. आणि आता सुद्धा मी काही होळीसाठी नाही आलोय, मी तुझ्यासाठी आलोय. मला ह्या कुठल्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये, हे तुला चांगलं ठाऊक आहे. हो, आणि ज्या ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्या तुझ्याकडून करून घेण्यात एक वेगळीच मजा आहे. तुला हे सगळं माहित असून सुद्धा तू मुद्दामून मला हे सगळं करायला लावायचीस. आता माझ्या पोरांचा संसार फुलू दे, फळू दे, सगळं व्यवस्थित होऊ दे. होलिका माते, होलिका माते, मला नोकरीत यश मिळू दे, माझी प्रगती होऊ दे. रमा अशीच कायम माझ्या सोबत राहू दे. देवा, माझा राघव असाच कायम आनंदात राहू दे. हे बाळा, तुझं कुठलं ग माहेर? हेच आईचं माहेर ते माझं पण माहेर. मी माझ्या माहेरी थांबणार. अगं चिंगुडी, तुझ्या आईचे हे माहेर आहे.
आणि तुझं आजोळे. हा जे काही आहे ते. मला तुमच्या बरोबर राहायचंय. आई सांग ना ग. बरोबर आहे तुझं. जिथे आई राहणार तिथे चिंगी राहणार. चला, म्हणजे आज पहिल्यांदा माहेर वाशीण आमच्या घरी येणार आहे. चला. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाहीये. काही लागलं तर फोन करा. अरे काही लागलं तर मी आहे ना. तू निवांत झोप. ठीक आहे, गुड नाईट. आजी कमॉन कमॉन. हा हा. मी बघते. मी आहे ना आता. बघितलं ना तिचा मूड कसा बदलला. तिचा मूड बदलावा म्हणून आम्ही दोघी चिटिंग करत होतो. उगीच चिटिंग नव्हतो करत आम्ही. तरी दोघी चिटरच. काय या काय आनंदी, घर विसरलीस की काय? बाबा, नुसता डोक्याला ताप होता वर, म्हणून खाली आली आई बाबांकडे. त्या दोघांना एकटं सोडलंस की काय? बरं पावलं त्यांचं. असंही माझ्याशिवाय काय होणार आहे त्यांचं. आते पण आहे मला. ते सगळं जाऊ दे. तू कशासाठी आला होतास? अगं हो, हे बघ नारळ घेऊन आलो. तो गरम आहे गरम आहे गरम आहे. प्रसादाचा आहे. आणि हो, आजच्या रात्रीच्या बसून मी गावी चाललोय. आता मुंबईची होळीची मजा घेतली, आता गावी जाऊन मजा करणार. बबन, होळी झाली. अगं धुळवड आहे ना पण. बरं ठीक आहे, आबांना काय निरोप वगैरे द्यायचा? आबांका सांग सगळं बरं असा. बबन, इथे काय घडते काही सांगू नकोस त्यांना. ठीक आहे. आई अगं ये ना लवकर, तुझी टर्न आहे. आल्या बाळा. बरं बबन, सावकाश जा, काळजी घे आणि पोचल्यावर कळव मला. हो हो ठीक आहे. चिंगी पकडलं बाबा एका मोठीला. बसा इथे बसा. बसा. हे बघ, तेल लावून देते छान. उद्या रंग लागेल ना केसांना तर केस खराब नाही होणार. आई ते माझ्याकडे वाटी. का हो? अगं तुझ्या केसांना नको का लावायला? आई मी कुठे करणार आहे रंग? हो, तुला विचारून कुणी रंग टाकणार आहे का? म्हणजे अगं मागच्या रंगपंचमीला ना हिच्या वरच्या आजीच्या डोक्यात कुणीतरी रंग टाकला होता आणि त्यांना कळलंच नाही ते. दुसऱ्या दिवशी जेव्हा केस धुतले तेव्हा सगळा लाल रंग अंगावर उतरला. चिंगी असं हसायचं नाही बा. मग काय, दुसऱ्या दिवशी सगळ्यांना ओरडत फिरत होत्या त्या. अगं आनंदी, तुझ्या सोन्यासारख्या केसांना त्या रंगाने खराब नको ग काही व्हायला, म्हणून लावणार आहे तेल. काय हो, हे काय? ही उशी, ही चादर. मी बाहेर झोपतोय. अच्छा. आजोबा काय इथे ग? या, इथे या. काय झालं? इथे बसा माझ्या समोर. बर बर बसतो. बोल काय आहे? मी तुमच्या केसांना तेल लावते. अगं माझ्या डोक्यावर केस आहेत कुठे? थोडेसे आहेत ना ते, थोडेसे. त्या थोड्याशा केसांना थोडस तेल पुरे झालं. बर बर लावा लावा. आई वाटी दे. आई ही घे वाटी. ही घे वाटी. सावकाश. चिंगी शिंगे. तुम्ही काय करताय तिथे? वर गेला होतात ना? कशाला आलात आता? आनंदी, मी या जगात आहे हे तू राघवला सांगून खूप मोठी चूक केलीस. तू नको होतंस सांगायला. काय बोलताय तुम्ही? आनंदी, तू कर्णिकांच्या घरात सून म्हणून आलीस तेव्हा मला असं वाटलं की राघवची बायको म्हणून माझं अस्तित्व आता संपलं. पण तू ते जपण्याचा प्रयत्न केलास. तुझ्यापर्यंत ठीक आहे, पण माझ्या अस्तित्वाची झळ राघवपर्यंत पोचली हे जरा चुकलंच. तू कर्णिकांच्या घरात आलीस, सगळ्यांना आपलंसं केलंस.
प्रेम केलंस, लळा लावलास, तेव्हा तुझा खूप राग यायचा मला, ईर्ष्या वाटायची तुझ्याबद्दल. पण तू सगळं जिंकत गेलीस. माझं घर, माझा संसार, माझी माणसं, माझा राघव, सगळ्यांना. मग वाटलं की जे माझं होतं ते आता माझं राहिलंच नाहीये. मग या सगळ्या मोहातनं स्वतःला बाजूला काढण्याचा खूप प्रयत्न केला मी. पण आता नाही सहन होते मला. आनंदी, मी पुन्हा अडकत चाललीये, ओढली जाते माझ्या संसारात, माझ्या घरात, माझ्या राघवकडे. यापुढे मी तुला नाही सांगू शकत की मी ही आपली मैत्री जपू शकेन की नाही. मला आता प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली की माझा राघव माझ्यासाठी नेमकं काय आहे ते. मी नाही थांबवू शकत स्वतःला. आता मला भीती वाटायला लागली की यापुढे नेमकं काय होणार आहे. काय चाललंय तुझं राघव? नको ना करू आज. आनंदी, इकडे ये. त्याला सांग धुळवडे आज अंड्याचं काही करायचं नसतं. सांग त्याला, सांग. काय? अरे तुझ्यासाठी पण बनवत होतो मी. अगं थांब, मी बनवतोय ना, तू कशाला बंद केलंस? आई, आज ऑमलेट नाही मिळणार तुम्हाला, दुसरं काहीतरी बनवून देते. का? धुळवडे आज. तुमचं काय करायचं मग? ऑमलेट नाही? लक्षातच नाही आलं माझ्या. तुम्ही आबांसाठी मिठाई, नारळ, कपडे पाठवले होते का? पाठवले होते. मग नाही म्हणजे तुम्हाला अजूनही आबांची आठवण? अरे आभा आहेत ते आपले, का मला त्यांची आठवण नाही येणार? आबांचा मी काय मान राखत आलेलो आहे आणि जेव्हा जेव्हा मान राखलं तुला खूप आनंद झालेला आहे. आणि आता असं काय वेगळं केलं की जेणेकरून तुला एकदम कौतुक वाटावं? आबा आहेत ते. हे बरोबर कापलंय? ते एवढंच आहे ना? किती? आनंदी, एक मिनिट. तुला असं वाटतंय की रमाच्या येण्याने माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान दुर्लक्षित होत आहे? हे बघ, 6 वर्षानंतर आता 2 दिवसापूर्वी रमा पुण्यांदा आयुष्यात आलीये, त्यामुळे काय माहिती हा आनंदच खूप वेगळा आहे. त्यामुळे सतत माझं रमाकडे लक्ष जाते. पण इथे फक्त मला रमाच्या प्रेमाची, तिच्या अस्तित्वाची जाणीव होते. पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय. असं नाहीये, ते कधीच कमी होणार नाही. माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान हे कायम असंच राहणार आहे. आणि हा, अजून एक गोष्ट, रमाला मी खूप चांगलं ओळखतो. मी समजा एखादी गोष्ट रमासाठी आणली आणि तुझ्यासाठी नाही आणली ना, रमाला ते आवडणार नाही, ती एक्सेप्टच करणार नाही. की तुला डावलून मी फक्त तिला महत्व दिलं, तिला नाही आवडणार. आणि तुला सांगतो, तू सुद्धा रमाला मोठ्या बहिणीसारखं बघ. तू तिला जीव लाव, बघ तीही तुला जीव लावे. हे एवढं सगळं बोललाय, पण तुला सॉरी नाही म्हणाला. त्याला सांग सॉरी म्हणायला. काय झालं रमा? रमाताई सॉरी म्हणायला सांगतात. हो, आय एम सॉरी रमा. ए, मला नाही, हिला. हे काय? हे इथे पण, हे बघ. हा, आई, बटन पण नाहीये, पिन लावली. हे काय करत? बाबाचं शर्ट. आई, हे असे कपडे बघून ना लोक आम्हाला रंग लावायच्या ऐवजी ना हातावर भीक देतील, भीक. अगं नाही, रंग अंगावर पडल्यानंतर सगळे कपडे सेम टू सेम दिसतात, काही फरक पडत नाही, सगळे एकसारखे दिसतात. राघव, मस्त दिसताय हा तुम्ही 3 जण या अवतारात. माझा ड्रेस त्यातल्या त्यात छान आहे, तू आणलायस ना.
बघ बघ माझ्याकडे राघव राघव. राहू दे, तुला काय दिसणार आहे? आनंदी असती ना तर तिने किमान सांगितलं तरी असतं. कुठे गेली आनंदी? हा चिंगी बाळा, रंगपंचमी खेळायला जायचंय ना? जा ना आत्तू सोबत बाळा. बाबा पण असतीलच ना तुझ्या सोबत. जा हा तुम्ही. अगं आनंदी, पण आम्ही तुझी वाट बघतोय बाहेर. नको वर्षाताई, जा तुम्ही. तिला आवडत नाही रंगपंचमी खेळायला. हा आवडत नाही म्हणजे काय? पहिली रंगपंचमी, रंग तर लावलाच पाहिजे. आनंदी ऐक माझं ऐक, अगदी थोडासा रंगाचा गालाला लाव म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल. अगं हे बघा, उगाच वेळ वाया घालवताय तुम्ही इथे. तुम्ही सगळेजण जा आणि मस्त रंगपंचमी खेळा. तुम्हाला माहितीये ना मला रंग खेळायला नाही आवडत. बरं ठीक आहे, नाही तुला फोर्स करत. ठीक, चला ऐक, आपण पुढच्या वर्षी तिच्यासोबत रंगपंचमी खेळू. आता राहू दे. रंगपंचमी जाऊ दे, चल. पुढच्या वर्षी कसं काय? असं कसं राघव? अरे अरे तुला कळतंय की नाही राघव, तू काय बोलताय की? हे बघ, ते बाकीचं काय जाऊ दे, मला आनंदीला रंग लावायचा आहे. तू काही कर. तू असं का विचार करतो? तिला का सूट द्यायची? हे बघ ऐक राघव, नशीब गेले सगळे, पण असं घरात लपून नाही चालणार. कोणीतरी येईलच ना रंग लावायला. केव्हा माझे चिंगी सारखी अवस्था नाही करून घ्यायची मला. इथे नाही लपायला पाहिजे. रमा, रमा, तू आहेस ना इथे? बघतेस ना मला? मी कसं पूर्वीसारखंच पुन्हा जगायला लागलोय तुझ्यामुळे. तू पुन्हा माझ्या आयुष्यात आली असं म्हणून. रमा, म्हणजे तू आहेस, तू इथेच आहेस. रमा, तू माझ्या आजूबाजूला आहेस ना? मला माहितीये तू इथेच आहेस. तुला आठवतंय आपलं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण इथे रंगपंचमी खेळलो होतो. एकमेकांना किती रंग लावले होते, इतके की आपण ओळखू सुद्धा येत नव्हतो. खूप वेगळे दिसत होतो, पण दिसत होतो. मी तुला बघू शकत होतो, मी तुला स्पर्श करू शकत होतो. तर समोरच पण दिसत नाहीयेस. हे रमा, मला तुला आता रंग लावायचा आहे. कुठे आहेस तू? मी इथे तुझ्या समोर आहे राघव. रमा, मला तुझ्या रंगात रंगून जायचंय. मला तुझ्या हातून रंग लावून घ्यायचा राघव. अहो, लहानपणी आम्ही असंच रंग खेळत होतो तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यात रंग गेला. त्याच्यानंतर तिला कमी दिसायला लागलं. त्या गोष्टीची मनात इतकी भीती बसली आहे ना मला की आता रंगच खेळायचं नाही वाटत. त्यानंतर तू रंग कधीच लावला नाही. छान आहे. नाही लावते ना मी रंग. मी स्वतःच लावून घेते गालावर रंग आणि देवाला नमस्कार करते. झाली धुळवड. ही अशी एवढीशी धुळवड? खरं सांगू का, मी असं ठरवलं होतं की मुंबईची ही पहिलीच माझी रंगपंचमी ना, तर मी मस्त साजरी करणार. पण आपली चिंगी रंग लावून आली ना, खेपाय माझी कशी दिसत होती ती.
तेव्हा मला इतकी भीती वाटली ना, मी म्हटलं नकोच, हे मला नाही जमणार. अगं घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे बघ, आपल्या सोसायटीवाल्यांनी जे रंग आणलेत ना ते पूर्ण नॅचरल कलर्स आहेत, नैसर्गिक रंग आहेत ते, त्याने काही अपाय होत नाही. असं सांगू मला भुलवू नका, मी ना लावून घेणार रंग. ठीक आहे, पण तरीही कोणी येऊन लावलाच रंग, मग कसं लावणार रंग? कोणालाच माहिती नाही मी इथे, तर तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही थोडी जाऊन सांगणार आहे. मी काय करणार आहे माहितीये? सगळं संपेपर्यंत मी इथेच थांबणार. मग सगळं झालं की मग मी बाहेर येणार, कोणाला काही कळणारच नाही. नक्की? मस्त आहे, आवडलं मला. रंग, आपण भेटलो त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातलं रमाचं महत्व मी तुला सांगत आलोय. रमाची प्रत्येक वस्तू, तिची प्रत्येक आठवण मी जपत आलोय. आणि तू सुद्धा त्या सगळ्या आठवणी पडद्यांमध्ये, ह्या शोपीस, हे उशांचे कव्हर्स, हे सगळ्या वस्तू रूपात तू माझ्या समोर ठेवल्यास. पण इतकी मोठी गोष्ट की रमा माझ्या आसपास आहे, माझ्या आजूबाजूला आहे, तुला सांगावीशी नाही वाटली? सांगावंसं वाटलं ना, प्रयत्नही केला मी. का नाही सांगितलंस मला? रमाताईच नको म्हणाल्या. त्यांना असं वाटत होतं की मी तुम्हाला हे सगळं सांगितलं तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. मलाही पटलं ते, म्हणून आम्ही ठरवलं की तुम्हाला नाही सांगायचं. पण ते कायमचे निघून चालले होते आपल्याला सोबत, म्हणून मला असं वाटलं की शेवटचं तुमचं बोलणं करून द्यावं. त्या जर सोडून जाणार नसताना आपल्याला, तर कदाचित आताही नसतं सांगितलं मी तुम्हाला. आताही नसतं सांगितलं म्हणजे? म्हणजे नाही, माफ करत, तसं नव्हतं म्हणायचं मला. मी सांगणार होते तुम्हाला, मी प्रयत्नही केला तसा. खूप मोठी चूक केली असतो आनंदी. माझी रमा इथेच आहे, माझ्या जवळ आहे. ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. माझा तुझ्यावरचा विश्वास मोडला असं नाही, कायमचा. अहो अहो, थांब आनंदी. नाही, तुझी चूक नाहीये यात. तू केलंस ते योग्यच आहे, पण आता तो खूप दुखावला गेलाय. त्याला एकटं सोड, नाहीतर तो आणखी चिडेल.